हॅलो फ्रेंड, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराची स्तुती हो. फ्रेंडनो, परमेश्वर म्हटलं की लोक म्हणजे मजाक उडवल्यासारखे करतात किंवा त्यांना असं वाटतं की देव मी मानत नाही, म्हणजे मी खूप श्रेष्ठ आहे, मी खूप सुशिक्षित माणूस आहे आणि मी खूप ज्ञानी आहे, असं काही लोकांना वाटतं. पण फ्रेंडनो, मला एक गोष्ट सांगा की जे दिसतंय, जे देव नाही म्हणतात ना, त्यांनी मला वाटतं देवाची कुदरत बघितली पाहिजे. परमेश्वराने काय काय बनवलेलं आहे, पहाड, नदी, नाले, प्राणी, मात्र हे सिस्टम बघून तरी तुम्हाला एक प्रश्न यायला पाहिजे डोक्यामध्ये की हे सर्व बनवणारा एक खुदा आहे, कोणीतरी आहे, बरोबर आहे की नाही? तर प्रियांनो, लोकांचं काही चुकलेलं नाही आहे. कारण लोक चमत्काराकडे पळतात. चमत्कार खरा देव पण करतो आणि जो देव नाही पण देव म्हणतो स्वतःला, तो पण करतो. आपण बघतो समाजामध्ये की किती बाबा लोकांचं भांडेफोड झालेलं आहे आणि त्यांना त्यांच्या कर्माचं, त्यांच्या वर्तनाचं फळ परमेश्वराने दिलेलं आहे. ह्या गोष्टीवरून तरी विश्वास करा की प्रभू आहे. त्यांनी किती झाकून घेतलं असेल, किती सेफ केलं असेल स्वतःला. त्यांना असं वाटलं का सगळ्या जगापुढे आपली इज्जत जावी, पण नाही. देवाच्या न्यायापासून कोणीही सुटलेलं नाही आणि सुटणार नाही. त्यानं जर देव नसता तर ही लपलेली गोष्ट उजेडात आलीच नसती. परमेश्वराचं वचन आहे की जे अंधारात केलं ते उजेडात गाजवल्या जाईल. ऐकलं का? तर फ्रेंडनो, ह्या गोष्टीवरून तरी आपण विश्वास करायला पाहिजे. देव म्हटलं की काही लोकांना लाज वाटते, काही लोकांना कमीपणा वाटतो देवाचं नाव घ्यायलासुद्धा. जे आपल्यामध्ये शरीर आहे, प्राण आहे, श्वास आहे, ते ऊन वारा सर्व काही देणारा जो प्रभू आहे, त्याला आपण बेईमान होतो. प्रियांनो, आपण विश्वास करत नाही.